गोसेखुर्द डाव्या कालव्याच्या L3 कालव्याच्या पाणी वितरणावरून शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जातोय। 2018 मध्ये बांधलेलं हे कालवा 700 एकर क्षेत्री सिंचनक्षम असून 2023 मध्ये शेतकऱ्यांना पाणी देण्याचं नियोजन झालं होतं। शेतकऱ्यांचा आरोप आहे की संबंधित पाणी वापर संस्थेनं तृतीय पक्षांशी सल्ला न घेता मनमर्जीनं मासळ वितरणासाठी जेसीबीनं आडवी अडथळा बांधला, ज्यामुळे उडीद, मूग, वाटाणा, चणा आणि सांबर यांसारख्या रब्बी पिकांना मोठा तोटा झालाय। कालव्याची देखभालही 8-9 वर्षांपासून अपूर्ण असल्यानं लोखंडी गेट तुटलेले आहेत। कालव्याच्या पायरीवर झुडपं आणि काटेरी झाडं वाढलेली आहेत। संबंधित अभियंत्याच्या माहितीनुसार पिकांचं नुकसान पाणी वापर संस्थेच्या गैरव्यवहारामुळे झालंय। शेतकऱ्यांनी या प्रकरणाची तातडीनं चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। आता डावा कालवा प्रशासनाची भूमिका आणि पुढील निर्णय याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी।